पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबईवरनं काँग्रेसनं रोखठोक प्रश्न केला। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सपोस्टवरनं महायुतीला सवाल केलेला आहे। भाजपला मुंबई मनपा निवडणुकीमध्ये पराभवाची भीती वाटते का, असा सवाल त्यांनी केला। मुंबईकरांच्या जीवापेक्षा पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज महत्त्वाचा आहे का? घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतरही मुख्यमंत्री शिंदे मुंबई सोडून वाराणसीला का गेले, असा सवाल त्यांनी केलाय। मुंबईमधील वायू प्रदूषणासाठी भाजपकडे कोणतं नियोजन आहे? मुंबईच्या लोकल ट्रेन जास्त गर्दीच्या आणि असुरक्षित का होत आहेत, असे काही सवाल त्यांनी महायुतीला केलेले आहेत। तर जयराम रमेश यांचे रोखठोकपणे महायुतीला मुंबईकरांच्या वतीने हे प्रश्न। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा झाला। घाटकोपरमध्ये त्यांची भव्य रॅली निघाली। एकूणच महायुतीचे नेते यामध्ये सहभागी होते आणि यावरूनच आता काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखठोक सवाल केले। तर जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे सवाल करताना नेमकं काय म्हटलंय सविस्तर आपण समजून घेऊयात। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। शिवाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीत मुंबईत दौरे सुरू आहेत आणि काल एक दौरा झाला, त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली। अनेक चाकरमान्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा मोठा फटका बसला। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर लोकल ट्रेनची गर्दी आहे, त्याचं नियोजन अद्यापपर्यंत झालेलं नाही। दररोज लोकलमधून लोकांचा पडून मृत्यू होत आहे। त्याचबरोबर घाटकोपर होर्डिंगच्या दरम्यान ज्या पद्धतीने लोकांचा मृत्यू झालेला आहे, 200 टनचं हे होर्डिंग वरती लावण्यात आलं होतं आणि त्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाराणसी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते। तर या 14 लोकांचा जो जीव गेलेला आहे त्या संदर्भात देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे असा आहे की 150 वर्षाहून अधिक असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका, बीएमसी म्हणून त्याला ओळखलं जातं, त्याचे 18 महिन्यापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे आणि याची केस सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। त्याचे निकाल त्याचा निवडणुका अद्यापर्यंत झालेला नाहीये। यावरून देखील प्रश्नचिन्ह या निमित्ताने उपस्थित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं गेलं तर मुंबईमधील वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढण्यात आलेलं आहे, त्या संदर्भात काय सरकारने उपाययोजना केलेल्या आहेत, असे अनेक प्रश्न या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर काँग्रेसने उपस्थित केलेले आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता भाजपकडनं काय नक्की म्हटलं जातंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। करतात त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नांना भाजप कसं उत्तर देतं हे आपल्याला बघायचं। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईकरांच्या वतीनं काँग्रेसने उपस्थित केलेले काही प्रश्न महायुतीला काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी हे थेटपणे प्रश्न विचारलेले आहेत। काल भाजपची मुंबईमध्ये मोठी रॅली झाली, एकूणच महायुतीचे नेते यामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यानंतर आता विविध मुद्द्यांवरनं काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी यांना थेटपणे सवाल केलेले आहेत। मुंबईकरांच्या जीवापेक्षा पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज महत्त्वाचा आहे का, असा सवाल जयराम रमेश यांनी केलेला आहे। त्याचबरोबर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतरही मुख्यमंत्री शिंदे मुंबई सोडून वाराणसीमध्ये का गेले, असा सवालही त्यांनी केलाय। मुंबईमधील वायू प्रदूषणासाठी भाजपकडे कोणतं नियोजन आहे, असा सवालही ते विचारतात। आणि याच विषयी प्रतिक्रिया देण्यासाठी राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत। राजू वाघमारे जी, थेटपणे मुंबईकरांच्या वतीनं काँग्रेस सवाल विचारते, मुख्यमंत्र्यांनी मुंबई का सोडली दुर्घटनेनंतर, वाराणसीला का गेले, हा त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा यातला। नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की वाराणसीला का गेले किंवा मुंबई सोडण्याचा काही प्रश्नच येत नाही, हा पहिला मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा की वायू प्रदूषणाच्या बाबतीत त्या दिवशी जे आलेलं जे वादळ होतं ते काही पूर्वनियोजित किंवा अशा पद्धतीचं नव्हतं, अचानक आलेलं वादळ होतं। आणि वायू प्रदूषणाच्या बाबतीत मुंबई महानगरपालिका सध्या पाण्याची फवारणी, त्याच्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर गाड्या जाताना काळजी, राजू वाघमारेजी हे बघा, राजू वाघमारेजी त्यातला जो मुद्दा आहे, नाही त्यातला जो मुद्दा आहे, त्यांचा जो रोग जो दिसतोय जयराम रमेश यांचा, तो प्रामुख्याने ते म्हणतायत की घाटकोपर सारखी दुर्घटना आदल्या दिवशी झाली, दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज वाराणसीमध्ये भरायचा होता। अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते वाराणसीला का गेले मुंबई सोडून?
एक लक्षात घ्या की ज्यावेळी घटना घडली त्यावेळी आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे घटनेच्या स्थळी पोहोचले. त्यांनी जखमींची विचारपूस केली, कशा पद्धतीने कार्य करण्यात येईल मदत कार्य त्याकडे त्यांनी लक्ष दिलं. ते कुठेही थांबले नाहीत. ते तात्काळ त्या जागेवर दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्या पूर्णपणे सगळ्या प्रशासनाला त्याच्या सूचना दिल्या की कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल. जखमींसाठी मदत जाहीर केली. त्या दुर्घटनेमध्ये जे दुर्दैवाने जे देवाघरी गेले त्यांच्यासाठी मदत जाहीर केली आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा त्यांनी घेतला. आणि हे सगळं झाल्यानंतरच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री वाराणसीला त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले. आता दुर्घटनेच्या वेळी मुख्यमंत्री घरात बसले होते का? जसे इतर मुख्यमंत्री घरात बसत होते तर बसले नव्हते. दुर्घटनेच्या वेळी मुख्यमंत्री घटनास्थळी होते आणि घटनास्थळावरून त्यांनी सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कोणतेही मुख्यमंत्री त्यांचे नियोजित कार्यक्रम जे असतात ते कार्यक्रम पार पाडतातच. त्यासाठी आता एखादी दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री बाकीची सगळी कामं सोडून दुर्घटनेच्या ठिकाणी जात नाहीत किंवा त्याचा आढावा घेत नाहीत किंवा तिथे बसत नाहीत. अशा प्रकारचं कुठचं काम आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलं असतं तर असं बोलणं योग्य होतं. पण आमचे मुख्यमंत्री हे घरात बसणारे नसून रस्त्यावर जाणारे आहेत, घटनेच्या ठिकाणी जाणारे आहेत, शेताच्या बांधावर जाणारे आहेत किंवा दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन हॉस्पिटल आणि इतर ठिकाणच्या प्रशासनाला सूचना करणारे आहेत, त्यांना मदत देणारे आहेत. मग असं असताना जर काँग्रेस जयराम रमेशांसारखा विद्वान माणूस अशा प्रकारच्या जर पोरकट टीका करायला लागल्या तर मग म्हणजे तुम्हाला निवडणुकीमध्ये टीका करायला आमचे मुख्यमंत्री कुठचंही कारण देत नाहीत. म्हणून तुम्ही वाटेल तो मुद्दा घेऊन पोरकटपणे जर टीका करत असाल तर काँग्रेसची आणि जयराम रमेश यांची कीव करावीशी वाटते. बर, धन्यवाद राजूजी या प्रतिक्रियेसाठी. तर राजू वाघमारे यांची ही प्रतिक्रिया. शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. ही टीका त्यांना, हे प्रश्न त्यांना पोरकट वाटतायत अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. जयराम रमेश यांचे मुंबईकरांच्या वतीनं महायुतीला, भाजपला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही सवाल आहेत. मुंबईकरांच्या जीवापेक्षा पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज महत्त्वाचा आहे का, असा प्रमुख सवाल हा जयराम रमेश विचारतात.